9 ऑगस्ट 2025 ची ती रात्र होती. बाहेर पावसाचा जोर वाढत होता आणि याच वातावरणामध्ये एक बायको आपल्या नवऱ्याचा गळा दाबत होती. कटरने त्याचे तुकडे करत होती. आयुष्यभर ज्याच्या नावानं कुंकू लावलं होतं त्याच्या रक्तानं ती आंघोळ करत होती. ऐरोलीच्या यादवनगरमधील एका चाळीमध्ये हे सगळं रात्रीच्या अंधारामध्ये सुरू होतं, जिथं वासनेसाठी 7 जन्माची गाठ कापली जात होती. 11 महिने हा मृतदेह जंगलामध्ये सडत होता आणि त्याची पत्नी त्याच शहरात दुसऱ्या एका तरुणाबरोबर ती संसार थाटून बसली होती. पण शेवटी 11 महिन्यांनी या हत्येचं गुपित जगाच्या समोर आलेलं होतं. आता हा थरार नक्की कसा घडला होता, त्या जंगलामध्ये काय सापडलं आणि पोलिसांनी हा गुन्हा कसा उघड केला, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. तर बळीराम सूर्यनाथ कुशवाह नावाचे एक साधारण 45-50 वर्षाचे गृहस्थ ऐरोलीच्या यादवनगर या भागातील एका चाळीमध्ये राहत आहेत. एक सामान्य अशा पद्धतीचा हा माणूस आहे. त्याची पत्नी आहे, त्यांचं नाव आहे सुनीता, वय वर्ष साधारण 40च्या आसपासचं आहे. यांना 2 मुलं आहेत आणि छोटासा परिवार आहे. म्हणजे हम दो हमारे दो असा हा सुखी परिवार असं वाटत होतं. पण या पत्नीचे म्हणजे सुनीताचे घनसोळी या भागात राहणारा एक रिक्षा चालक आहे. त्याचं नाव आहे राहुल प्रजापती. याचं वय साधारण 30च्या आसपासचं आहे. तर हा 30 वर्षाचा तरुण याच्याबरोबर ती अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध होते. आता काही काळ हे संबंध लपून राहिलेले होते, पण नंतर त्या गोष्टीची त्या पतीला माहिती झाली आणि त्यानं या दोघांनाही रंगेहात पकडलेलं होतं. ज्यावेळेस हे सगळं पकडल्यानंतर मात्र त्या पतीनं या गोष्टीला तीव्र विरोध केलेला आहे आणि यामुळे यांच्या घरामध्ये रोज भांडणं व्हायला लागली होती. ते रणकंदन सुरू झालेलं होतं. आता ज्यावेळी आपली चूक आहे ही चूक जर वाटत नसेल, त्यावेळी त्या चुकांमधून गुन्हा जन्म घेतो आणि या ठिकाणी असंच झालेलं होतं. म्हणजे सुनीतानं चूक मान्य करून ती सुधारण्याच्या ऐवजी तिनं पतीलाच या जगातनं काढून टाकायचा आणि प्रियकराबरोबर ती संसार करायचा अशा पद्धतीचा भयंकर निर्णय घेतलेला होता आणि तिचा प्रियकर राहुल याला सुद्धा या कटामध्ये सामील केलेलं होतं. तारीख आहे 9 ऑगस्ट 2025. या दिवशीची रात्र होती. सुनीताने एक मास्टर प्लॅन आखलेला होता. तिनं आपल्या 2 मुलांना मावशीकडे पाठवून दिलेलं होतं. आता घरामध्ये फक्त पती आणि पत्नी होते आणि त्या रात्री ज्यावेळेस सगळे गाढ झोपले, पती पत्नी झोपले, पत्नीला तर काही झोप येत नव्हते, पण पती गाढ झोपल्यानंतर त्या पत्नीनं आपल्या प्रियकराला बोलवून घेतलं आणि त्यानंतर त्या पतीचा गळा आवळला आणि धारदार चाकूने त्याच्यावरती वार करून त्याची हत्या केली. आणि पुरावा नष्ट करण्यासाठी या लोकांनी जे केलं ते ऐकल्यानंतर सुद्धा अंगावरती शहारे येतात. म्हणजे त्या पतीचं त्यांनी मुंडकं कापलं, त्याचं धड आणि त्याचे पाय बाजूला केले, कटरने त्याचे 3 तुकडे केले आणि या 3 तुकड्यांना गोणीमध्ये भरलं. त्यानंतर चादरीमध्ये गुंडाळलं वगैरे, रक्त बाहेर पडू नये म्हणून. आणि राहुलची जी रिक्षा होती त्या रिक्षामध्ये त्याला टाकलं आणि रात्रीच्या काळाकुट्ट अंधारामध्ये गवळीदेव या ठिकाणचं ते जे जंगल आहे, तो जो डोंगर आहे, त्या डोंगरावरती घेऊन गेले आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते फेकून दिलं किंवा ते काढून टाकलं. आणि हत्या केल्यानंतर त्या सुनीतानं नंतर घरी आले. त्यानंतर सगळं पुरावे वगैरे नष्ट केले आणि काही दिवसातच आता पती गायब झालाय असं तिनं सगळीकडे उठवलेलं होतं. आणि नंतर ती आपल्या प्रियकराच्या बरोबर ती मुलांना घेऊन घणसोळीला राहायला गेलेली होती. आणि कोणी जर विचारलं की पती कुठं गेलाय, काय गेलाय, तर सरळ सरळ पती काहीतरी घरी वाद झाला, भांडणं झाली आणि त्यानंतर पती घर सोडून गेलेला आहे अशा पद्धतीनं ती सांगत होती. आणि या गोष्टीला 1 दिवस, 2 दिवस, 1 महिना, 2 महिने, 6 महिने, जवळजवळ 11 महिने होत आलेले होते. कोणालाही काहीही कळलेलं नव्हतं आणि ह्यांना असं वाटत होतं की आता आपण केलेलं पाप झाकून गेलेलं आहे, आपण केलेलं पाप बुजून गेलेलं आहे. पण एप्रिल 2026 मध्ये ते बळीराम जे आहेत त्यांचा भाऊ हे गावावरून आले होते किंवा हिला भेटले होते. त्यावेळेस त्यांनी परत भावाबद्दल विचारलं. आता अगोदर वहिनीनं सांगितलं की गायब झालेले आहेत किंवा कुठेतरी गेलेत किंवा रागावून गेलेत, काहीतरी सांगितलं. यांना ते पटलं. पण नंतर ज्यावेळेस ती वहिनी जी आहे ती वहिनी दुसऱ्या कोणाबरोबर तरी संसार करते, त्याच्याबरोबर ती गेली, हे सगळं कळल्यानंतर मात्र मग तो दीर जो होता म्हणजे पतीचा भाऊ, त्याला शंका आली होती. आणि त्यानंतर मग
त्यानं पोलिसांमध्ये तक्रार केली, म्हणजे रबाळे MIDC पोलीस स्टेशनमध्ये तो गेला आणि त्यांनी ती तक्रार दाखल केली की माझा भाऊ 11 महिन्यापासून गायब आहे आणि माझा संशय हा, म्हणजे अशा आशयाचं त्यांनी त्या ठिकाणी जाऊन मांडणी केली, सांगितलं. आणि त्यानंतर मग पोलिसांचा तपास सुरू झाला आणि त्यामुळे मग आता पोलिसांच्या रडारवरती हे दोघं प्रियकर आणि प्रेयसी होते. मग पोलिसांनी त्यांचे डिटेल घ्यायला सुरुवात केली, त्यांचं तांत्रिक बाबी, त्यांचं मोबाईल नंबर किंवा ती पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आली की त्यांनी त्यांचे अनेक मोबाईल बदललेत किंवा नंबर बदललेले आहेत, पण तरी सुद्धा जरी समजा ते म्हणजे बदलले असतील किंवा काय असेल तरी पण तांत्रिक तपास जो आहे तो पोलिसांनी सुरू केलेला होता. आणि राहुलचे कॉल डिटेल्स काढले त्यावेळेस, म्हणजे त्याचा CDR वगैरे काढला त्यावेळेस तो फक्त त्या सुनीताच्या संपर्कामध्ये होता. म्हणजे ही घटना घडण्याच्या अगोदरपासून त्याच्यानंतरही तो तिच्या संपर्कामध्ये होता आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत संशयास्पद होत्या. आणि त्यावेळेस मग पोलिसांनी त्या सुनीतालाही विचारलं, त्यावेळेस मग तिनं वेगवेगळी उत्तरं दिली, कारण सत्य जे असतं ना त्याला कधी सांगा, आज सांगा, उद्या सांगा, परवा सांगा, जे सत्य असतं ते सत्य असतं, पण जे खोटं असतं ते आज वेगळं असतं, उद्या वेगळं असतं, परवा वेगळं असतं. आणि त्याच्यामुळे तिनं वेगवेगळी उत्तरं द्यायला सुरुवात केली आणि पोलिसांचा जो संशय होता तो अजूनच बळावलेला होता. आणि त्यानंतर मग पोलिसांनी दोघांना वेगवेगळं बसवलं आणि चौकशीला सुरुवात केली. आणि लक्षात आलं की हा वेगळं सांगतोय, तो वेगळं सांगतोय, ती वेगळं सांगते, अशा पद्धतीने सगळा विषय होता. आणि त्यानंतर मग पोलिसांनी कठोर चौकशीला, उलट तपासणीला सुरुवात केली आणि नंतर यांनी गुन्ह्याची कबुली दिली. एवढंच नाही तर ज्या जंगलामध्ये त्या पतीचा मृतदेह फेकला होता त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी सांगितलं की या ठिकाणी फेकलेला आहे आणि आता ती सगळी शोध मोहीम सुरू झालेली आहे. आता या कबुली जबाबाने पाहुण्या रावळ्यांमध्ये आणि त्या परिसरामध्ये सुद्धा एक हादरा बसलेला आहे. म्हणजे एका अनैतिक संबंधासाठी एखादी व्यक्ती किती क्रूर होऊ शकते याचं हे जिवंत उदाहरण आहे. आता पोलिसांनी जेव्हा त्यांना हे सगळं विचारलं होतं त्यावेळेस कुठलाही पश्चाताप न करता त्यांनी घटनाक्रम सांगितला होता. म्हणजे मुलांना मावशीकडे पाठवणं, त्यानंतर प्रियकराला बोलवणं, त्यानंतर मग त्या पतीची गळा दाबून हत्या करणं किंवा त्याचा मारून टाकणं, मारल्यानंतर मग त्याचे तुकडे करणं, म्हणजे अक्षरशः अधिकाऱ्यांना सुद्धा थक्क व्हावं अशा पद्धतीचा तो सगळा घटनाक्रम होता. आणि हे जे केवळ एका हत्येचं प्रकरण नाहीये तर एका विकृत मानसिकतेचं दर्शन आहे की ज्याच्याबरोबर ते आपण 7 फेरे घेतले होते, ज्याच्याबरोबर ते आपण 7 जन्म म्हणजे शपथ घेतली की मी 7 जन्म राहणार आहे, त्याचे तुकडे करताना जे विचार करा की म्हणजे कल्पनाही करू शकत नाही अशा पद्धतीने संपूर्ण ते रक्ताने अंग भरलेलं आहे आणि त्याचे तुकडे चाललेले आहेत. म्हणजे किती विदारक असं ते दृश्य आहे. पण अखेर शेवटी 11 महिन्यांनी पोलिसांनी हा गुन्हा उघड केला आणि या संशयितांना, आरोपींना गजाआड केलेला आहे. पण या घटनेमधून एक गोष्ट स्पष्ट होते, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी सुद्धा छोटा का होईना पुरावा तो मागे सोडतो आणि त्याच धाग्याला पकडून अपराध्यापर्यंत पोहोचता येतं. आणि कितीही क्लुप्त्या लढवल्या तरी ती व्यक्ती शेवटी सापडते म्हणजे सापडतेच. आता जी माहिती समोर आली मी तुमच्या समोर मांडलेली आहे, तुम्हाला कशी वाटते, हा रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला, तुमच्या मनात काय विचार आहेत ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि क्राईमच्या अशाच घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.